सादर करीत आहे ताराची गोष्ट. तारा नावाची एक 8-9 वर्षांची लहान मुलगी होती. ती आई वडिलांची लाडकी होती. ती दिसायलाही सुंदर होती, तरी पण ती नेहमी उदास खिन्न असे. तिचे वडील दिवसभर कामास जात असत. एके दिवशी शाळा सुटल्यावर तारा घरी आली. आता जर मी आत गेले तर आई मला कारणे सांगेल व बाळाला झोपवण्यास सांगेल. त्यापेक्षा मी आमराईकडेच निघून जाते. आमराईत एका आंब्याच्या झाडाखाली सचिंत मुद्रेने ती विचार करू लागली. त्याच वेळी त्या झाडावर एक बुलबुल पक्षी बसला होता. तो खालच्या फांदीवर उतरला. बाळा, तुला काय झाले? तू अशी उदास का? तू येथे एकटीच बसून काय करतेस? काय सांगू, मी एक गरीब मुलगी आहे. मला शाळेला जाताना छान छान कपडे घालायला मिळत नाहीत. माझे वडील गरीब आहेत. माझ्या पुस्तकात एका राणीचे चित्र आहे. किती सुंदर आहे तिचा मुकुट. खरंच तिचं सारावे किती मजेत जात असेल की नाही. तू येतेस का माझ्या बरोबर? मी तुला राजवाड्यात राजाकडे नेतो. चल, येते का? हो. त्या पलीकडच्या लिंबाच्या झाडाच्या लिंबोने आणून दे मला खायला. ताराने पलीकडच्या झाडाच्या लिंबोण्या त्या पक्षाला आणून दिल्या. त्याने चोचीने एक एक करून त्या लिंबोण्या खाल्ल्या. तर काय चमत्कार! त्या पक्षाचा आकार मोठ्या गरुडा एवढा झाला. आता बैस माझ्या पाठीवर, नीट घट्ट धरून बैस. माझ्या मऊ पिसात तुला बसण्यास गंमत वाटेल. ते दोघे एका राजवाड्याकडे निघाले. आता उतर खाली. माझ्या उजव्या बाजूस पंखाखाली हात घाल. तेथे तुला एक भस्मासारखा पदार्थ दिसेल. तो थोडा तुझ्या कपाळाला लाव आणि थोडा माझ्या कपाळाला लाव. कारण त्यामुळे आपण लोकांना दिसणार नाही, मात्र लोक आपल्याला दिसतील. नाही तर एका मोठ्या पक्षाबरोबर एक मुलगी जन्मले पाहून लोक हसतील आपल्याला. तू अशी भिचकत का चालली आहेस? आपण भस्म लावला आहे, त्यामुळे आपण लोकांना दिसणार नाही. बाईसाहेब, हा पहा तुमच्या पिताजीने दिलेला एक सुंदर कंठा. हो, आहे बाई सुंदर. आई साहेबांनी ही साडी आपल्यासाठी दिलेली आहे आणि अनेक आशीर्वाद सांगितले आहेत. खरंच सुंदर आहे साडी, पण या मोत्या रंगांपेक्षा मला निळीच साडी जास्त आवडली असते. ठेवून दे ही साडी त्या कपाटात आणि बाईसाहेबांना माझा साष्टांग नमस्कार सांग. छे छे, राजकन्या होणे माझे फारच आहेत. खरंच मी गरीब मुलगी का नाही झाले? मला नाही का झोपडीत राहायला येणार? मग मी इतर मुलींसोबत शाळेला गेले असते. शनिवारी बाजारात जाऊन धान्य भाजी आणले असते. स्वयंपाक केले असते. बाईसाहेब असे कोणी तारा, ही राजकन्या तर काही सुखी दिसत नाही. चल, मी तुला आता अजून एका राजकन्याकडे नेतो. ते दोघे दुसऱ्या राजवाड्यात निघाले. येथे वेगवेगळ्या प्रकारच्या राजकन्या राहतात. बाळा, आजचा दिवस कसा गेला? आनंदात गेला ना? हो, सकाळी माझा अभ्यास झाल्यावर मी नवीन गोष्टीचे पुस्तक वाचले होता. तू मला मिठाई घेण्याकरिता दिलेले पैसे फेडले दिले आणि मिठाई घेऊन खाण्यास सांगितले. मला मिठाई घेता येणार नाही असा विचारही माझ्या मनात आला नाही. दुपारी मी तिच्या आत गेले. तेथील आजारी व गरीब लोकांना मी फुले व फळे दिली आणि चित्रेही दिली. परत आल्यावर मी आपल्या स्वयंपाकघरात गेले. कारण तू म्हणालीस ना, प्रत्येक मुलीला जेवण करता आलंच पाहिजे, नाहीतर मुलींसाठी ही बाबत चांगली नाही. आज मी पोळी करणे शिकले. इतकी चांगली झाली नाही, पण मी पुन्हा प्रयत्न करेन. आता तू काय काय केलंस? तू तर फारच थकलेली दिसतेस. हो बाळा, मी फार थकलेली आहे. कारण आणखीन एक राहिले जेवणच येणार आहे. त्यांच्या जेवणाची तयारी मला करायची आहे. मलाही राणी आवडली. मलाही कल्पनाही नव्हती की राणीला इतकी मी तुला आता एका निराळ्या राणीकडे नेणार आहे. ते दोघे तिसऱ्या राणीकडे निघाले. ते एका झोपडीपाशी आले. त्या झोपडीत पाऊल ठेवल्याबरोबर कसे उबदार आणि प्रसन्न वाटत होते. राणी, राणी, कुठे आहेस? बाबा, हो, घरातच आहे मी आणि सगळे अगदी ठीक आहे. बाळा, मी आहे. आज मी घरातल्या पाण्यावरून आईला पैसे फार आवडते. बाळा, तू इतकं काम करतेस की तुला खेळायलाही वेळ नसेल ना? एक क्षण
आता तारा डोळे मिट. आता तारा डोळे उघड. तारा, तू इतक्या वेळ कुठे गेली होतीस? सुख शोधण्यास गेले होते. मला एक कळून चुकले की सुख आणि कुठे नाही तर आपल्याच घरात होते. ताराने लवकर घर झाडून स्वच्छ केले, भांडी घास, गाणे म्हणून बाळाला निजवले आणि त्या दिवसापासून तारा नेहमी आनंदी व सुखी राहू लागला व झाडावर बसून झुटू पक्षी आनंदाने गाणे म्हणू लागला.